दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. महाराष्ट्रातील व इतर राज्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. यामध्ये चेकपोस्ट वाहन आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, वाहन चालकांकडून जास्त पैसे घेण्याची लूट वारंवार उघडकीस आल्यानं त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, महाराष्ट्र मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख विनायक वाघ यांच्या पाठपुराव्यानं नाशिकच्या बोरगाव चेकपोस्ट इथं संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय शुल्काव्यतिरिक्त कुठलेही जास्त पैसे आकारण्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया मोटर वाहन निरीक्षक निलेश डहाके, मोटर वाहन निरीक्षक जमीर तडवी यांच्यासह बातचीत केली आहे. दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. मी आता बोरगाव या ठिकाणी सीमा तपासणी चेकपोस्ट नाक्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया असेल, अवजड वाहनांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे. सोशल मीडियामध्ये पैसे जास्त आकारले जातात, अशा देखील वारंवार या तक्रारी आपल्याला बघायला मिळत होत्या किंवा या समोर येत होत्या. आता सत्य काय आहे हे नेमकं आपण आता जाणण्यासाठी मी स्वतः बोरगाव या ठिकाणी सीमा तपासणी चेकपोस्ट नाक्यावर आहे. माझ्या मागं ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे या गोष्टीचा आपण बघू शकतो. मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे सचिन जाधव आणि संपर्क प्रमुख विनायक वाघ यांनी हा संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्यात आता इथं ते एकत्र आलेले आहेत आणि आपण या दृश्याच्या माध्यमातून पदाधिकारी आणि ते वाहनधारक देखील आलेले आहेत. नेमकं त्यांना काय अडचणी येत होत्या आणि ही गोष्ट काय शिकते याबद्दल चेक पोस्ट नाके पे गाड़ी चला रहे हो 15 साल से। क्या दिक्कतें आती है आपको और क्या प्रॉब्लम है? कोई प्रॉब्लम नहीं आता, अभी तक किसी को एंट्री नहीं दिया यहाँ पे। कोई ज्यादा पैसा लेते ऐसा आरोप होता है, लेते आपसे ज्यादा पैसा? नहीं, कोई नहीं लेते। बर ये गाड़ी भी मेरा अशा वारंवार या घटना समोर येत होत्या. तुम्ही आता सर्व काही बघू परिस्थितीचा आढावा घेतलाच आहे आपण सर्वांनी. आता तुम्ही आमच्या अध्यक्षांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सर्व पदाधिकारी म्हणा किंवा आमचे जे काही जिल्हा पातळीवर जे काही तालुका पातळीवर जे काही पदाधिकारी आहेत ते सर्व या गोष्टीवर लक्ष देऊन आहात आणि यापुढेही कुठल्याही प्रकारची तक्रार आली तर त्यावेळेस आम्ही त्याच वेळेस म्हणजे सर्व पदाधिकारी म्हणा किंवा वरिष्ठ लेवलचे जे काही सचिन भाऊ असतील म्हणा आम्ही सर्वजण तिथे जाऊन प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणार आहोत. तसेच आता जसं आपण मोटर वाहन निरीक्षण जमीर तडवी साहेब म्हणा किंवा नितीन डाके साहेब आपण यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं असेल, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शाश्वती दिली की यापुढे देखील अशा कुठल्याही प्रकारची तक्रार तुमच्यापर्यंत येणार नाही, याबद्दल आम्ही संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या मोटर मालक संघटना त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही किती वर्षापासून गाडी चालवताय, काय तुम्हाला अडचण आहे? 15 वर्षापासून जास्त पैसे आकारण्यात अशा घटना घडत आहे, काय वाटतंय तुम्हाला? घडलेले नाही मग हे व्हिडिओ व्हायरल कसे होतात जास्त पैसे घेताय म्हणून? ते आता परराज्यात होत असेल त्याच्यामुळे ते चालूच आहे आता. बरं, सर एकंदरीत अशा घटना घडत होत्या, आपण सगळी परिस्थिती बघितली आणि याचा आपण शासनाकडं प्रादेशिक विभागानं पाठपुरावा केला. काय नेमकं तुमच्या पाठपुराव्याला काय सांगण्यात आलं किंवा काय तुम्हाला अपेक्षित काय मत मिळाली त्यांच्या? मागील 5 ते 7 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय की सीमा तपासणी नाका महाराष्ट्रामध्ये सर्व सीमा तपासणी नाक्यावर आमच्या वाहनधारकांची लूट होत आहे आणि वेळोवेळी आम्ही जो पाठपुरावा केला तर वेळोवेळी आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी त्या सीमा तपासणी नाक्यावर गेलो आणि तिथे ज्या आमच्या वाहनधारकांना तक्रारी येत होत्या त्याचं आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न केला. पण आज म्हणजे नाशिक ही पुण्यभूमी, सर्वात पहिले आम्ही आलो इथे बोरगाव बॉर्डरवरती आणि आम्ही आल्यानंतर इथे आम्हाला कळलं का परिवहन विभागाने महाराष्ट्रातला सर्वात पहिले म्हणजे अनकरप्टेड चेक नाका हा बोरगाव झालेला आहे आणि याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. तर ते कौतुक करणं म्हणजे थोडंसं जरा आमच्या संघटनेच्या विषयातून थोडंसं हे वेगळं वाटतं, पण तरी पण कौतुक पण करतो आणि त्यांना चेतावणी पण देतोय का तुम्ही हे फक्त थोतांड नका आम्हाला दाखवू, हे 100% असंच राहिलं पाहिजे. ही चेतावणी आहे त्यांना परिवहन विभागाला, कारण इथून पुढे आम्ही फक्त हे याच्यासाठी येणार नाही, आम्ही वेगळी कारवाई करू. त्यासाठी ACB आहे, त्यासाठी शासन आहे. आम्ही जे कायदेशीर कारवाई असतील इथून पुढे आम्ही त्या कायदेशीर कारवाया 100% करणार. आमच्या वाहतूकदाराची लूट कोणत्याही प्रकारे आम्ही होऊन देणार नाही कोणत्याही सीमा तपासणी नाक्यावर. हा आम्ही प्रण घेतलेला आहे आणि त्यासाठी आमची संघटना 100% काम करणार. हे अधिकारी आहेत, आपण त्यांची देखील सर आता आम्ही सगळ्यांशी संवाद साधलेला आहे. चांगली गोष्ट आहे की वाहनधारकांना चालक असेल किंवा संघटनेकडून आपल्या त्या ठिकाणी जास्त पैसे आकारले जात नाही, पण मागील काही घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी एकीकडे असं सांगितलं की इथे पैसे आकारत नाही, दुसरीकडे चेतावणी.
नेमकं आपण या सविस्तर बाबत आपलं काय मत आहे? सीमा तपासणी नाका बोरगाव येथे शासकीय शुल्क सोडून इतर कुठल्याही प्रकारची रक्कम किंवा आकारणी केल्या जात नाही. ही मोटर वाहन कायदा व त्या अंतर्गत समाविष्ट नियमांनुसारच केली जाते. आपल्यावर सर काय सांगणार, आपली काय प्रतिक्रिया? आज जे संघटनेचे प्रतिनिधी आले इथे आले व त्यांनी जे आम्हाला सांगितले की इथे कोणत्याही प्रकारचे किंवा एक्सेस तुम्ही अमाऊंट घेत असाल तर आम्ही कारवाई करू तर आम्ही ग्वाही देतो की आम्ही संघटनेचे जे वाहन चालक आहेत किंवा संघटनेचे पद्धती त्यांना काय आमचं सहकार्यच राहील आणि आम्ही शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त कोणतीही अमाऊंट घेत नाही आणि घेतली जाणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो. आपण अनेक तक्रारी बघितल्या होत्या, सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप होते, मात्र इथं आल्यानंतर परिस्थिती ही वेगळीच आहे. आपण ज्या काही संघटनेच्या प्रमुखांशी संवाद साधला, काही वाहन चालकांशी देखील संपर्क साधला, शासनाच्या व्यतिरिक्त कुठलेही पैसे जास्त आकारले जात नाही अशी देखील यांनी ग्वाही दिली. एकीकडे ते प्राधिकरण विभागाचं देखील कौतुक करताय, पण दुसरीकडे त्यांनी मात्र संघटनेच्या वतीने चेतावणी देखील दिलेली आहे. इथून पुढं जर जास्त पैसे आकारण्यात आले तर त्यांच्या पद्धतीने ते जे काय असेल शासनाकडे ते दात मागणार आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, नाशिक.